चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407 राजारामपुरी 90 28 00 71 59 स्टेशन रोड 0231 253 24 06 प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी। त्या बालकांना बाल कामगिरीतून मुक्त करून शिक्षण प्रवाहात आणा अवनीची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये ऊस तोडीसाठी आलेल्या कामगारांच्या टोळ्या व वीट भट्टीवर कामासाठी आलेल्या कामगारांचे सर्वेक्षण करण्यात यावे। जवळजवळ 10 ते 12 हजार बालके त्यांच्यासोबत शाळाबाह्य असण्याची शक्यता आहे। तरी शासनामार्फत सर्वेक्षण मोहीम राबवावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन आज अवनी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना अवनी संस्थेचे साताप्पा मोहिते म्हणाले, माझं नाव साताप्पा मोहिते, अवनी संस्थेमध्ये गेले 30 वर्षापासून मी कार्यरत आहे। सध्या मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून संस्थेमध्ये काम करत आहे। अवनी संस्था 30 वर्षापासून अनाथ, निराधार, वंचित, शाळाबाह्य व हंगामी स्थलांतरित बालकांच्यासाठी कार्यरत आहे। सध्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठवाड्यातून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये लाखो कुटुंब वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेले आहे। त्यांच्यासोबत जवळजवळ 50 ते 60 हजार बालक या तिन्ही जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत। तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सहकारी साखर कारखाने 12 कारखाने व 24 वीट भट्टी या कार्यक्षेत्रावर जवळजवळ 10 ते 12 हजार बालक आलेले आहेत। बालकांचं शासनामार्फत आता सर्वेक्षण सुरू आहे। त्यांनी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे, 1 महिना झाला आणि त्याचबरोबर अवनी देखील 1 महिन्यापासून सर्वेक्षण करत आहे। सर्वेक्षणाच्या माध्यमातून असे निर्देशन आले की अजूनही देखील बालक वीट भट्टीवर ऊस तोडणीसाठी पालकांच्या सोबत ते फडत जात आहे। तरी आमची संस्थेमार्फत एकच अशी मागणी आहे, शासनाकडून त्वरित या मुलांचं सर्वेक्षण करून 6 ते 14 वयोगटातील बालकांना जवळील प्राथमिक शाळेमध्ये दाखल करून त्यांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांना मिळवून देण्यात यावा। तसेच 4 ते 6 वयोगटातील बालकांच्यासाठी शासनानं कारखाना स्थळावर व कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाड्या सुरू करून त्यांना पूरक पोषण आहार देण्यात यावा आणि 7 ते 18 वयोगटातील एकही बालकामगार वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी काम करणार नाही याची सहाय्यक कामगार आयुक्त डिपार्टमेंटने दखल घ्यावी आणि जे बाल कामगार काम करतील त्यांच्या पालकावर गुन्हे त्वरित दाखल करावे आणि त्या बालकांना बालमजुरीतून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं, अशी आम्ही अवनी संस्थेमार्फत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। या मागण्या 15 दिवसात पूर्ण नाही झालं तर लोकशाही पद्धतीने आम्ही उग्र आंदोलन उभा करू आणि या बालकांना न्याय मिळवून देऊ यामध्ये आता सध्या ह्या वर्षात आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। जवळजवळ अंदाज 10 ते 12 हजार बालक शाळेपासून वंचित असण्याचा आमचा अवनी संस्थेचा असा हे आहे की त्यांनी ते सर्वेक्षण करावं। कारण आज आमची याची दखल घेऊन गेल्या वर्षी म्हणजे 23 मेला मानवी हक्क आयोगाने दखल घेऊन सुमोठी याचिका दाखल केलेली आहे। या संदर्भात आज 4 वाजता कलेक्टर साहेबांनी मीटिंग लावलेली आहे। त्या संदर्भात त्या प्रश्नावर विविध चर्चा करण्यासाठी आज त्यांनी बैठक लावलेली आहे। त्याच्यात नक्कीच मार्ग निघेल आणि आता निवेदनाच्या अनुषंगानं त्यांनी आज सांगितलेले आहे की आम्ही या सर्व उपाययोजना आहेत त्या पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे। यावेळी अनुराधा भोसले, अमर कांबळे, रवी कुराडे, अक्षय पाटील, अश्विनी खोत, अरुणा आठवले आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।